नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात महाविकास आघाडीची बैठक. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रोजी धुळे शहरातील कल्याण भवन येथे महाविकास आघाडीची आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, उभाटा सेनेच्या उपनेत्या शुभंगीताई पाटील, माजी आमदार धात्रक साहेब, राष्ट्रवादीचे रणजितराजे भोसले, शानाभाऊ सोनेने, युवराज आबा करंजकाळ, भगवान बापूजी करंजकाळ, कामराज निकम, रमेश अण्णा श्रीखंडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आजच्या या आढावा बैठकीत अनेक मान्यवरांनी येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांनी सजगता दाखवीत आजपासूनच कामाला लागावे, कार्यकर्त्यांना अशा प्रकारच्या सूचना दिल्या. दरम्यान यावेळी आढावा बैठकीसाठी धुळे जिल्ह्यातील पदाधिकारीसह कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आणि आजच्या या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित आमचे संपर्क नेते आदरणीय धात्रक साहेब, मंचावर सर्व महाविकास आघाडी, मनसे, रिपाई, कम्युनिस्ट सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व प्रमुख कार्यकर्ते मित्रांनो, आपल्याला असं वाटतंय की सर्व सत्ता भाजपाच्या म्हणजे महायुतीच्या ताब्यात आहे आणि म्हणून आपला निभाव लागणार नाही, तर हा गैरसमज दूर करून टाका. आत्ताच दुपारी मला एक माहिती मिळाली की सरकार परत सुप्रीम कोर्टात गेलंय आणि 30 तारखेला सुनावणी या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करतोय. याचं कारण एकच आहे, त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली, ते हारणार आहे, ते लक्षात घ्या, तुम्ही जिंकणार आहे. पण तुम्ही संभ्रम दूर करा. नेते, खासदार, आमदारकी नेत्यांची निवडणूक असते, स्थानिक स्वराज्य संस्था ही आपली निवडणूक असते. नेते ती निवडणूक हारले, परंतु आपले नेते आता जागृत झालेले आणि ते लक्ष ठेवून आहेत. मतदार याद्यांपासून सगळ्या तक्रारी आपले नेते करतायत. आता शिष्टमंडळ गेलो होतो, तुमच्या मनातला संभ्रम दूर करा आणि आपण चांगले यश संपादन या धुळे जिल्ह्यामध्ये करणार आहोत, यात शंका नाही. आता बऱ्याच लोकांना चिंता असते की आपल्याकडे कार्यकर्ते नाही, बूथ लावायला कसं करणार. या फळी आपण निर्माण केलेल्या आहेत. जर नसलं तरी सुद्धा अनिल अण्णा साहेबांचं उदाहरण घ्या, त्यांनी कधी बूथ लावलंय का? तरी पण ते कितीदा आमदार झाले. आपलं काम, आपला संपर्क जर चांगला असेल, तुमच्या समोर उभा आहे शानाभाऊ सोनवणे, हे पण जयकुमार रावळांच्या बालेकिल्ला मधून जिल्हा परिषद सदस्य माझी विशेष निवडून आलेली. 17 वर्ष त्यांचा जिल्हा सदस्य होता. जेव्हा जयकुमार आमदार झाले ना, एकच जिल्हा परिषद सदस्य होता, तो माझ्या गटातला होता. कामराज भाऊसाहेब साक्षी द्या. तर सांगायचं तात्पर्य असं, त्याच्यानंतर कामराज भाऊसाहेबांबरोबर आम्ही युतीमध्ये होतो. मी झालो, भाऊसाहेब जिल्हा परिषदला होते. तर तेव्हा ते मंत्री महोदय, पालकमंत्री सांगायचे की आमच्या जीवावर शानाभाऊ सोनवणे निवडलेला आहे. त्याच्यानंतर त्यांची आमची बिघडली, युती तुटली, आम्ही महाविकास आघाडीकडून उभं राहिलो. तेव्हा पण मी निवडून आलो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या त्या गटामध्ये एकही शाखा नव्हती, माझा एकही सरपंच नव्हता. जो साऊथचा सरपंच मी बिनविरोध केला होता, तो पण गरीवर चालला गेला होता आणि तरी जनतेने मला जिल्हा परिषदला निवडून पाठवलं होतं. याच्या मागचं एकच कारण संपर्क आणि लोकांशी तुमची जर नाळ जोडलेली असेल आणि तुमची प्रतिमा जर चांगली असेल